पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि डीबीचा स्टाफ तसेच माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगली कारवाई केलेली आहे। यामध्ये घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। 316/26 आणि 321/26। तसंच तालुका पोलीस स्टेशनचा पण 375/26 हा मोटरसायकल चोरीचा गुन्हा, असे 3 गुन्हे उघडकीस आणले। त्यामध्ये एकूण 4,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्यामध्ये 1.1 तोळा सोन्याचं नेकलेस, 1 तोळा वजनाचे कानातील झुंबर आणि एक होंडा लिओ कंपनीची मोटरसायकल जप्त करण्यात आली। त्यामध्ये एकूण 2 आरोपींचा समावेश आहे। त्यामध्ये आरोपी शक्तिसिंग प्रल्हादसिंग टाक आणि अजय शंकर वर्मा असे 2 आरोपी आहेत। यांच्यावरती यापूर्वी सुद्धा बरेच गुन्हे दाखल आहेत, पण कदीम पोलीस स्टेशन त्यांची डीबी टीम आणि एसडीपीओ यांच्या संयुक्त पथकाने यांना शिताफीने पकडून खूप मोठी अशी घरफोडी उघडकीस आणलेली आहे। शक्तिसिंग टाक आता आपल्या ताब्यात आहे, तो पीसीआर मध्ये आहे आणि अजय शंकर वर्मा हा एमसीआर मध्ये आहे। यांना जालना पोलीस स्टेशनने ठिकाण कुठलं आहे तुमचं? गुरु गोविंद सिंग नगर जालना या ठिकाणावरून अटक करण्यात आलेली। 22 पर्यंत पोलीस कोठडी आहे त्याच्या। अटक काल करण्यात आलेली आहे। तो मुद्देमाल पण रिकव्हरी करण्यात आला आणि अजय वर्मा याला पण आरोपी करण्यात आलेला आहे। अजय वर्मा यांच्याकडे आता आम्ही ह्या दोन्ही गुन्ह्याच्या अंडर ह्याला अटक केलेली आहे। ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणि चौकशीमध्ये अजून बरंच निष्पन्न होऊ शकतं। सोनार आहे। काय नाव आहे? कुबेर ज्वेलर्स सराफा। सर उसके केस में 37 लाख को अटक किए थे, उसका स्टेटस क्या है? हमारा खबर या एमसीआर को अभी त्याचा उद्या नाही परवापर्यंत पीसीआर आहे आणि त्यानंतर अजून चालू आहे इन्व्हेस्टिगेशन त्याचं। आता तर राहू दे फक्त सदा काय जमतंय ना ते बसतंय ना।